जोरात आगमन होत आहे। आमच्या महिला भगिनी औक्षण करत आहेत। खूप सुंदर असा हा सोहळा आपण या सर्व माझे विद्यार्थ्यांच्या वतीने आयोजित केलेला आहे आणि म्हणूनच आज हा भव्य दिव्य सोहळा पाहण्याचा सुवर्ण योग या शाळेच्या वतीने होतोय। शिक्षक म्हणजे केवळ ज्ञानदाता आहे, तो तर संस्कारांचा शिल्पकार असतो आणि या संस्काराचं मौल्य आज पेंढरीमध्ये ज्या व्यक्तिमत्वाने दिलेलं आहे ते म्हणजे आदरणीय जयदेव सारंग सर यांचं इथे आगमन झालेलं आहे। कारण या शाळेमध्ये गेली कित्येक वर्ष त्यांनी अतिशय उज्ज्वल असं कामगिरी या ठिकाणी केलेली आहे। अनेक वर्ष विद्यार्थ्यांना प्रेरणादायी शिक्षण देणारे आणि शेवटी केंद्र प्रमुख म्हणून उल्लेखनीय अशी सेवा बजावणारे भारत सरकारचा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त आदरणीय जयदेव सारंग गुरुजी हे नुकतेच सेवानिवृत्त झालेले आहेत आणि या सेवानिवृत्तीवर माझे विद्यार्थी सर्व माझे विद्यार्थ्यांनी जे त्यांचे विद्यार्थी होते त्यांनी हा सेवापूर्ती आनंद सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि म्हणूनच आज आपण या ठिकाणी त्यांचा हा औक्षणाचा कार्यक्रम इथे संपन्न करीत आहोत। आपल्या कार्यकाळात शिक्षणाबरोबरच संगीत, गायन, वादन, खेळ आणि उत्कृष्ट अजूनही या प्रशालेच्या वाशांवर आपलं हस्ताक्षर, सुरेख असं हस्ताक्षर इथे आहे ते म्हणजे आपले आदरणीय सारंग गुरुजी यांचं हुबेहूबचं या ठिकाणी व्यक्तिमत्व अजूनही दिसत आहे। त्यांच्या या अमूल्य कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व माजी विद्यार्थी या माजी विद्यार्थ्यांच्या वतीने सत्कार समारंभ आपण पेंढरी गावच्या वतीने संपन्न करीत आहोत। सर्व विद्यार्थ्यांनी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत। आपल्या हातातले गुलाब पुष्पवृष्ट संपलेले असतील तर आणि सर्व विद्यार्थ्यांनी आता सर्व विद्यार्थ्यांनी आता बैठक व्यवस्था जी केलेली आहे हॉलमध्ये रांगेत सर्वांनी जायचं आहे। या गावचे
सन्माननीय सरपंच अर्थात माजी विद्यार्थी की आपल्या सर्व गुरुजींचे सर्व हे विद्यार्थी आहेत. त्याचप्रमाणे या गावचे गावकर मंडळी तसेच या सोहळ्यानिमित्त उपस्थित सन्माननीय उपसरपंच गोवळ दिनेश मेस्त्री, आत्माराम पेंढारकर, सुरेश गुरव, सीताराम आरेकर, पोलीस पाटील सन्माननीय दत्ताराम गुरव, या प्रशालेचे मुख्याध्यापक लाडगावकर सर, आमच्या प्रशालेचे मुख्याध्यापक आदरणीय आंबे सर, बांदेकर सर, सर्व शिक्षक, विद्यार्थी, सर्व माजी विद्यार्थी, या सर्वांचं प्रथमतः व्यासपीठावरून आपण सर्वांचं स्वागत करतोय. आपण कार्यक्रमाची सुरुवात करूया.